मित्रांनो, आज 69वा महापरिनिर्वाण दिन. परंतु आजही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात दरवर्षी 50,000हून अधिक ॲट्रॉसिटी केसेस दाखल होतात. याच्यामध्ये मुख्यत्वे 10 प्रकारचे अन्याय दीनदलित समाजावर, मागासलेल्या समाजावर होताना दिसून येतात. जसं की जातीवाचक शिवीगाळ आजही केली जाते. गावाकडून सामाजिक बहिष्कार घातला जातो. अनेकदा गावाबाहेर सुद्धा हाकललं जातं. महिलांवर, मुलींवर आजही अत्याचार चालू आहेत. घरात जबरदस्तीनं घुसणं, मालमत्तेचं, पिकांचं नुकसान करणं, जमिनी बळकावणं असे प्रकार आजही चालू आहेत. बरं, या अन्यायाविरुद्ध जर तक्रार करायला गेलं तर तक्रार मागं घे म्हणून दबाव टाकला जातो. न्याय नाकारला जातो. जीवाचा, कुटुंबाचा, संपत्तीचा धोका निर्माण केला जातो. आजही या समाजाला मंदिरांमध्ये, मिरवणुकांमध्ये, धार्मिक कार्यांमध्ये सहभागी व्हायला बंदी आहे. जात पाहून खोटे गुन्हे आजही दाखल होतात. पोलिसांकडून सुद्धा अनेकदा त्रास दिला जातो. FIR नोंदवली जात नाही. उलट पीडितालाच आरोपी बनवलं जातं. मित्रांनो, ॲट्रॉसिटीची ही प्रकरणं दरवर्षी वाढत चालली आहेत. तुम्हाला मी थोडीशी आकडेवारी सांगतो. बघा, 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2015 साली 38,670 ॲट्रॉसिटीची प्रकरणं होती. 2016मध्ये 40,800, 2020मध्ये 50,200, 2021मध्ये 50,900, 2022मध्ये 57,582, 2023मध्ये 57,700. याचाच अर्थ न्याय, स्वातंत्र्य, समता यांचा विस्तार होण्याऐवजी त्यांचं आकुंचन होतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाळात रुतलेल्या या समाजाला वरती आणण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. आणि आता आपण परत त्याच गाळामध्ये जात आहोत. त्यातून बाहेर यायचं असेल तर एकच मार्ग आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यातली पहिली पायरी म्हणजे शिक्षण घेणं. परंतु 2023-24ची आकडेवारी काही वेगळंच सांगते. या वर्षात 1ली ते 11वी पर्यंत 4,74,00,000 मुलं शाळाबाह्य होती. अर्थात त्यांना शिक्षणच मिळालं नाही. टक्केवारीत हा आकडा 17% जातो. म्हणजे 100 मधली 17 मुलं अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. आणि या 17 मुलांमध्ये बहुतांश मुलं ही दीनदलित आणि मागासलेल्या समाजाचीच आहेत. मित्रांनो, शिक्षण न मिळण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही गरिबीची आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की एक वेळ तुमच्या पायात चप्पल नसली तरी चालेल, परंतु तुमच्या हातात पुस्तक मात्र असायलाच हवं. परंतु आज आपण आपल्या भावी पिढीला, आपल्या मुलाबाळांना हातात पुस्तक देत आहोत का? म्हणून उठा, जागे व्हा, शिक्षण घ्या, एकत्र या आणि समाजासाठी संघर्ष करा. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.